महिलांसाठी सरकार देत आहे 5 लाख ते 10 लाख रुपये कर्ज आणि त्यावर व्याजसुद्धा परत मिळणार आहे. ही योजना तुम्हाला माहीत आहे का? नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात योजना आणि नोकरी मित्र चॅनल. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना 2026. या योजनेत महिलांना व्यवसायासाठी कर्ज दिले जाते आणि त्या कर्जावरील व्याज सरकारकडून परत दिले जाते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. योजना काय आहे? महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना ही ओबीसी महिलांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे. ही योजना खालील महिलांसाठी लागू आहे: ओबीसी महिला, बचत गटातील महिला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला, ग्रामीण आणि शहरी भागातील महिला, विधवा आणि परित्यक्ता महिला. महत्त्वाची अट म्हणजे बचत गटात किमान 50% महिला ओबीसी असणे आवश्यक आहे. कर्ज आणि लाभ. या योजनेत 2 टप्प्यांमध्ये कर्ज दिले जाते. पहिला टप्पा 5 लाख रुपयेपर्यंत कर्ज दिले जाते. हे कर्ज व्यवसाय सुरू करण्यासाठी असते. यावर सरकारकडून व्याज परतावा दिला जातो. दुसरा टप्पा, पहिल्या कर्जाची नियमित परतफेड केल्यास 10 लाख रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकते. यामुळे महिलांना छोट्या व्यवसायातून मोठा व्यवसाय उभा करण्याची संधी मिळते. पात्रता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. वय 18 ते 60 वर्षे असणे आवश्यक. महिला बचत गटाची सदस्य असणे आवश्यक. ओबीसी वर्गातील असणे आवश्यक. सीएमआरसीकडून शिफारस असणे आवश्यक. कर्ज परतफेड करण्याची क्षमता असणे आवश्यक. सीएमआरसी म्हणजे काय? सीएमआरसी म्हणजे कम्युनिटी मॅनेज्ड रिसोर्स सेंटर. हे केंद्र विलायम अंतर्गत कार्य करते. सीएमआरसी महिला बचत गटांना मार्गदर्शन करते, कर्जासाठी बँकेकडे शिफारस करते, व्यवसायासाठी प्रशिक्षण देते आणि महिलांना आवश्यक मदत पुरवते. आवश्यक कागदपत्रे. अर्ज करताना खालील कागदपत्रे लागतात: आधार कार्ड, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, बचत गट नोंदणी प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल. कोणते व्यवसाय सुरू करू शकता? या योजनेअंतर्गत अनेक प्रकारचे व्यवसाय सुरू करता येतात. शिवणकाम किंवा बुटीक, डेअरी व्यवसाय, किराणा दुकान, बेकरी किंवा फूड प्रोसेसिंग, सौंदर्य पार्लर, शेतीपूरक व्यवसाय, ऑनलाईन व्यवसाय. योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय मोठ्या उद्योगात बदलू शकतो. योजनेचे फायदे. या योजनेचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत: व्याज परतावा मिळतो, कमी भांडवलात व्यवसाय सुरू करता येतो, महिलांचा आत्मविश्वास वाढतो, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होते, आर्थिक स्वातंत्र्य मिळते. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. कर्जाची नियमित परतफेड करणे आवश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. व्यवसाय योग्य प्रकारे चालवणे महत्त्वाचे आहे. सीएमआरसीकडून मार्गदर्शन घेणे फायदेशीर ठरते. उदाहरण: एका महिला बचत गटाने 5 लाख रुपये कर्ज घेऊन डेअरी व्यवसाय सुरू केला. नंतर त्यांनी कर्जाची परतफेड करून 10 लाख रुपये कर्ज घेतले आणि व्यवसाय वाढवला. आज त्या महिलांना दरमहा स्थिर उत्पन्न मिळत आहे. महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना ही महिलांसाठी एक चांगली संधी आहे. विशेषतः ओबीसी महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि योजना आणि नोकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच योजना आणि नोकरी अपडेटसाठी आमच्यासोबत रहा.